नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एकदम नवीन रेसिपी शेअर करणार आहे। नवीनही म्हणता येणार नाही कारण ही जुनीच आहे, गावाकडे बऱ्याचदा केली जाते आणि ही भाजी खायलाही खूप छान लागते। काही लोकांना तर माहीतही असेल, ह्या भाजीचे नाव आहे डुबुक वडे। करायला अगदी सोपी आणि खायलाही खूप टेस्टी। घाईच्या वेळेतही तुम्ही हे बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। आपल्याला भाजीसाठी 2 कांदे आणि खोबरं घ्यायचं आहे, तसेच हिरवी मिरची घ्यायची आहे। तव्यावर ते आपण छान असं भाजून घेणार आहोत। मसाला तुम्हाला थोडा जास्त दिसत असेल, मी 2 ते 3 भाजीचा मसाला एकदाच करून घेत असते, म्हणजे आपल्याला घाईच्या वेळेतही पटकन अशी भाजी बनवता येईल। खोबरं आपण चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि त्यानंतर लगेचच यावर कांदा घालून घेऊ। कांदाही आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा आहे। अशा प्रकारे जर मसाला भाजला तर आपल्या भाजीचं जे भाजी बनवल्यानंतर बऱ्याचदा काय होते, थोडंसं भाजीला पाणी सुटते। तर कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं तर आपल्या भाजीला हे पाणी सुटत नाही। आपला कांदाही भाजून झालेला आहे। आता तो आपण काढून घेऊ आणि त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्याही थोडंसं तेल घालून तव्यावर भाजून घेत आहे। हिरवी मिरचीने एक टेस्टही येते आणि रंगही सुरेख येतो। बघा, आपला कांदा खोबरं भाजून झालेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे सर्व जिन्नस मी मिक्सरला घालून घेत आहे। आपल्याला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट या मसाल्याची करून घ्यायची आहे। अशा प्रमाणात जर तुम्ही मसाला करून ठेवला तर तुमच्या 2 ते 3 भाज्या सहज होतील। टोमॅटो घालत आहे। टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहे। बऱ्याचदा भाजीमध्ये मी टोमॅटोच्या बिया ह्या घालत नाही। कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीरीने आपल्या मसाल्याला रंग हा छान येतो। बघा, आपला मसाला हा वाटून झालेला आहे। मस्त असा बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे। जिरे आणि कढीपत्ता मी फोडणी करून घेत आहे। त्यानंतर लगेचच मी मसाला घालून घेतला आहे। साधारण 1 वाटी मसाला मी यामध्ये घालून घेतला आहे। बाकीचा मसाला मी ठेवून दिलेला आहे। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर घाई असेल तर आणि मसालाही लवकर परतवायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता, जेणेकरून तुमचा मसाला हा लवकर परतला जाईल। बघा, आपला मसाला हा परतून झालेला आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। जेवढी मेहनत तुम्ही मसाला परतवण्यासाठी घ्याल तेवढी तुमची भाजी ही टेस्टी होईल। या ठिकाणी मी लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर आणि चिकनचा मसाला घातलेला आहे। बऱ्याचदा मसाल्याच्या भाज्या करताना मी नॉनव्हेजचा मसाला हा घालत असते, जेणेकरून भाजीची टेस्ट ही खूप छान येईल। हे सर्व घालून आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। रस्सा तुम्हाला कितपत ठेवायचा त्यानुसार तुम्ही या मसाल्यामध्ये पाणी घाला। शक्यतो तुम्ही यामध्ये गरम पाणीच वापरा, जेणेकरून तुमच्या भाजीला तरीही खूप छान येईल आणि भाजीची टेस्ट ही टिकून राहते। थोडासा रस्सा हा आपल्याला पातळच करायचा आहे, कारण की नंतर ही भाजी थोडी घट्ट होणार आहे। चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि भाजीला छान अशी उकळी काढून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटात खळखळून अशी उकळी आपल्या भाजीला येते। तोपर्यंत आपण डुबुक वड्यासाठी मिश्रण करून घेऊ। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। यामध्ये मी ओवा घालत आहे। शक्यतो बेसनाचे पदार्थ करताना आपल्याला ओवा हा घातलाच पाहिजे, जेणेकरून आपले पोट हे दुखत नाही। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, धना-जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे। चिमूटभर या ठिकाणी मी खायचा सोडा घातलेला आहे।
हे सर्व मिक्स करून घेऊ। पाणी घालून आपल्याला भज्यांचं पीठ जसं आपण मिक्स करतो त्या प्रमाणात आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। ही भाजी करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसेल किंवा घाई असेल अशा वेळेस तुम्ही अशी भाजी करू शकता। बघा आपल्या भाजीला तरी किती छान आली आहे ना। आता आपण यामध्ये डुबुक वडे सोडून घेऊ। आता हे डुबुक वडे खाली बसले आहेत, पण ज्यावेळेस ते शिजून येतात तेव्हा ते पूर्णपणे वरती येतात। रश्श्यामध्ये सगळ्या साईडने आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहे। माझ्याकडून पीठ थोडं पातळ झालेलं आहे, तुम्ही थोडं घट्ट करा। आता आपण हे सर्व सोडून घेतले आहे। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मस्त अशी भाजीला उकळी काढून घेऊ। बघा आपली भाजी ही उकळून तयार झालेली आहे। आपले वडेही वरती आलेले आहे। रश्श्यामध्ये ते पूर्णपणे शिजले आहे, त्यामुळे थोडेसे मोठेही झालेले आहे। त्यामुळे वडे सोडताना तुम्ही थोडे छोटेच सोडा, कारण ते पूर्णपणे शिजल्यानंतर फुगून वरती येतात। कोथिंबीर घालून घेत आहे। ही भाजी खायला एकदम टेस्टी लागते, भाकरीसोबत तर अप्रतिम लागते। तसेच ही भाजी करायलाही खूप सोपी आहे। ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसते आणि तुम्हाला नवीन काही खावंसं वाटत असेल अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता। बघा किती छान दिसत आहे ना, बघूनच खावीशी वाटत आहे। आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही भाजी डुबुक वडे या नावाने जर सर्व केली तर समोरचेही आवडीने खातील। आपली भाजी ही तयार झालेली आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।